वेलोसिटीच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे अँड दिस इज युअर चॅनल AHL लेक्चर्स. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर ॲक्सलरेशन, रोटेशनल मोशन, सर्क्युलर मोशन या काही डेफिनेशन्स आणि त्याच्या रिलेटेड जे कन्सेप्ट होते ते समजून घेतले होते. या लेक्चरमध्ये आपण सुरुवात करणार आहोत टँजेन्शियल वेलॉसिटीपासून. ठीक आहे, तर पहिल्यांदा हेडिंग टाका टँजेन्शियल वेलॉसिटी. तर टँजेन्शियल वेलॉसिटी म्हणजे नक्की काय ते बघूया. बघा, कोणताही ऑब्जेक्ट ज्या वेळेला सर्क्युलर मोशनमध्ये असतो त्यावेळेस त्याला दोन टाईपच्या वेलॉसिटीज असतात. बघा मी काय सांगतोय, सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्टला दोन वेलॉसिटी असतात. आपण अँग्युलर वेलॉसिटी तर शिकलेलो आहोत, बरोबर आहे. मग आता दुसरी वेलॉसिटी कोणती, जरा व्यवस्थित लक्ष द्या. सपोज माझ्याकडे एक स्ट्रिंग आहे, एक दोरी आहे आणि त्या दोरीला आपण काय केलंय, एका बाजूला दगड बांधलाय. ठीक आहे, आणि आपण काय करतोय, ती दोरी गोल फिरवतो जेणेकरून तो ऑब्जेक्ट सुद्धा काय करेल, सर्क्युलर मोशन करेल. ठीक आहे, मी तर बोर्डवरती दाखवतो. बघा, ही आहे स्ट्रिंग. ठीक आहे, आणि या ठिकाणी सपोज आपण एक काय केलं, एका ऑब्जेक्टला बांधले किंवा एका दगडाला बांधले असं इमॅजिन करा, आणि आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये काय करतोय, त्या ऑब्जेक्टला काय करतोय, रोटेट करतोय. ठीक आहे, मी गोल 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 काय करतोय, त्या ऑब्जेक्टला फिरवतोय. ठीक आहे, आता या केसमध्ये आपल्याला माहिती आहे की तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करतोय. सर्क्युलर मोशन करतोय म्हणजे इथं त्याला अँग्युलर वेलॉसिटी असणार, आणि त्या अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन कुठे असणार, तर राईट हँड थंब रूल वापरा. राईट हँड थंब रूलमध्ये आपल्याला लक्षात येते की अँग्युलर वेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे ती आउटवर्ड आहे, म्हणजे तुमच्या साईडला, बरोबर आहे. आउटवर्ड डायरेक्शनला अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन येईल, बरोबर. ही एक वेलॉसिटी झाली. आता दुसरी जी वेलॉसिटी, ती वेलॉसिटी आहे टँजेन्शियल वेलॉसिटी. आता ही टँजेन्शियल वेलॉसिटी कशी असते, जरा व्यवस्थित विचार करा. बघा, इमॅजिन करायचंय, सपोज हा स्टोन जोर जोरात काय करतोय, सर्क्युलर मोशन करतो, आणि सपोज या ठिकाणी आल्यानंतर ही जी स्ट्रिंग आहे, ही स्ट्रिंग काय झाली, ब्रेक झाली, म्हणजे तुटली. तर स्ट्रिंग जर तुटली या ठिकाणी, तर हा स्टोन काय होईल, जरा विचार करा. मी गोल 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 काय करतोय, या स्ट्रिंगला, या दगडाला फिरवतोय, आणि या ठिकाणी आल्याला ही स्ट्रिंग काय झाली, तुटली. तर हा स्टोन या डायरेक्शन मध्ये काय होईल, निघून जाईल, बरोबर आहे. मग आता जरा विचार करा, हा स्टोन या डायरेक्शन मध्ये जातोय, ऑब्जेक्ट इज मूव्हिंग इन दिस डायरेक्शन, मीन्स इट विल हॅव ए वेलॉसिटी इन दिस डायरेक्शन, बरोबर. या डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी असणार आहे त्या ऑब्जेक्टची, त्या स्टोनची. ती जी वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटी आहे टँजेन्शियल वेलॉसिटी. समजतंय का? बघा, आपण या स्टोनला गोल फिरवत होतो आणि काय झालं, इथं ती स्ट्रिंग ब्रेक झाली, तर हा स्टोन या डायरेक्शन मध्ये निघून जाईल. मग ही कोणाची डायरेक्शन आहे, दिस इज द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. विच वेलॉसिटी, टँजेन्शियल वेलॉसिटी. येतं लक्षात. मग ही जी वेलॉसिटी आहे, या वेलॉसिटीला आपण व्ही बारनं काय करूया, इंडिकेट करूया. जरा विचार करा, सपोज फिरत असताना हा स्टोन या ठिकाणी आलाय, आणि या ठिकाणी आल्यानंतर सपोज स्ट्रिंग ब्रेक झाली असती, तर हा स्टोन कोणत्या डायरेक्शन मध्ये निघून गेला असता, तो स्टोन यावेळेस या डायरेक्शन मध्ये निघून गेला असता, इकडं, बरोबर आहे. याचा अर्थ काय, तर टँजेन्शियल वेलॉसिटीची डायरेक्शन प्रत्येक मोमेंटला, प्रत्येक इन्स्टंटला काय होते, तर चेंज होते. जर हा स्टोन या ठिकाणी आलाय आणि जर स्ट्रिंग जर इथं तुटली असती तर काय झालं असतं, जरा विचार करा. या ठिकाणी हा स्टोन फिरत फिरत सपोज इथं आलाय आणि स्ट्रिंग जर ब्रेक झाली असती तर हा स्टोन या डायरेक्शन मध्ये गेला असता, इकडं, बरोबर. म्हणजेच याचा अर्थ टँजेन्शियल वेलॉसिटीची डायरेक्शन जी आहे ती डायरेक्शन प्रत्येक मोमेंटला काय होत असते, लक्षात ठेवा, चेंज होत असते, बरोबर आहे. प्रत्येक इन्स्टंटला टँजेन्शियल वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होत असते, बरोबर आहे. आता याला टँजेन्शियल काय म्हणलंय, जरा व्यवस्थित बघा. ही जी डायरेक्शन आहे, ही डायरेक्शन त्या सर्क्युलर पाथला टँजेंट आहे. काय आहे, तर सर्क्युलर पाथला टँजेंट आहे, बरोबर. स्पर्शिका दिसते ना, बरोबर. टँजेंट म्हणजे काय, तर टँजेंट म्हणजे सर्कलला स्पर्श करून जाणारी स्पर्शिका, बरोबर आहे. मग म्हणून आपण काय म्हणतो, या वेलॉसिटीला टँजेन्शियल वेलॉसिटी असं म्हणतो. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्टला दोन प्रकारच्या वेलॉसिटी असतात. एक आहे अँग्युलर वेलॉसिटी आणि दुसरी वेलॉसिटी असते
टँजेन्शियल वेलॉसिटी. ठीक आहे, ओके. मग आता टँजेन्शियल वेलॉसिटी जर ऑब्जेक्टला नसेलच तर काय होईल, जरा विचार करा. जर ही वेलॉसिटी जर ऑब्जेक्टला नसती तर काय झाली असती. जरा इमॅजिन करा, या सर्क्युलर पाथवरती एक सायकल चाललेली आहे. ठीक आहे, सायकल चाललेली आहे. याचा अर्थ काय, याचा अर्थ त्या सायकलला वेलॉसिटी. कसली वेलॉसिटी, तर टँजेन्शियल वेलॉसिटी आहे. कसली वेलॉसिटी, टँजेन्शियल वेलॉसिटी. आणि जर टँजेन्शियल वेलॉसिटी नसेल तर याचा अर्थ ती सायकल एका ठिकाणी स्थिर आहे, म्हणजेच एका ठिकाणी थांबलेली आहे. टँजेन्शियल वेलॉसिटी जर नसेल तर लक्षात ठेवा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करू शकत नाही. ऑब्जेक्ट जो आहे तो एका ठिकाणी थांबलेला असणार आहे, बरोबर. त्या ठिकाणी v इज इक्वल टू 0 असणार आहे. येतं लक्षात. टँजेन्शियल वेलॉसिटी 0 म्हणजे स्पीड 0, म्हणजे तो ऑब्जेक्ट एका जागीच थांबलेला असणार आहे, सर्क्युलर मोशन करत नाही. येतं लक्षात. अच्छा, मग टँजेन्शियल वेलॉसिटी जर 0 असेल तर ऑब्विसली अँग्युलर वेलॉसिटी पण त्या ठिकाणी 0 असणार आहे. येते लक्षात. मग टँजेन्शियल वेलॉसिटीसाठी आपण इथं काय लिहिलं बघा, इट describes the motion of object along the edge of circular path. काय लिहिलंय जरा बघा. टँजेन्शियल वेलॉसिटीमुळे आपल्याला काय लक्षात येतं किंवा आपल्याला काय समजतं, तर टँजेन्शियल वेलॉसिटी डिस्क्राइब द मोशन ऑफ ऑब्जेक्ट इज अलॉंग द एज ऑफ सर्क्युलर पाथ. तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्टच्या टँजेन्शियल वेलॉसिटीमुळे सर्क्युलर पाथवरती काय करत असतो, तर मोशन करत असतो. येतं लक्षात. टँजेन्शियल वेलॉसिटीमुळे तो ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथवरती लक्षात ठेवा मोशन करत असतो. जर टँजेन्शियल वेलॉसिटी जर नसेल किंवा जर टँजेन्शियल वेलॉसिटी 0 झाली तर तो ऑब्जेक्ट जागेवरतीच काय होईल, थांबेल. त्याची वेलॉसिटी, त्याचं स्पीड 0. ठीक आहे. मग या ठिकाणी v बार काय, व्हॉट इज v बार, v बार इज टँजेन्शियल वेलॉसिटी, बरोबर. ओमेगा काय असणार आहे या ठिकाणी, बरोबर. या ठिकाणी ओमेगा, बरोबर. या ठिकाणी ओमेगा म्हणजेच अँग्युलर वेलॉसिटी. ओमेगा म्हणजेच काय, तर अँग्युलर वेलॉसिटी असणार आहे. अँड व्हॉट इज आर बार, या ठिकाणी, बरोबर, सेंटर पासून हे जे डिस्टन्स आहे यालाच आपण काय म्हणतो, तर रेडियस वेक्टर किंवा रेडियस असं म्हटलं तरी सुद्धा चालेल, बरोबर. तर या ठिकाणी तुम्हाला फक्त महत्त्वाचा पॉईंट काय लक्षात ठेवायचं की सर्क्युलर मोशन मध्ये ऑब्जेक्टला 2 प्रकारच्या वेलॉसिटी असतात. एक म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी आणि दुसरी लिनियर वेलॉसिटी किंवा त्याला आपण टँजेन्शियल वेलॉसिटी असं म्हणतो. लक्षात ठेवा, टँजेन्शियल वेलॉसिटीला आपण लिनियर वेलॉसिटी असं पण म्हणू शकतो. येतं लक्षात. कारण की नोटेशन जरा बघा, v बार इज नथिंग बट ए नोटेशन ऑफ लिनियर वेलॉसिटी. ठीक आहे, ओके. तर हा पॉईंट इथं व्यवस्थित द्या. मग आपण लगेच पुढचा पॉईंट बघूया. आता बघा, पुढचा एक क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो. क्वेश्चन असा आहे, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन टँजेन्शियल वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. आता आपण टँजेन्शियल वेलॉसिटी म्हणजे काय ते शिकलो, बरोबर. आणि अँग्युलर वेलॉसिटी आपल्याला माहिती आहे. म्हणजे v आणि ओमेगा यांच्यामध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला बघायचं. तर ते रिलेशन मी इथं साईडला लिहूनच ठेवतो. बघा, v इज इक्वल टू आर ओमेगा असं ते रिलेशन आहे. मग आता याचे जे प्रूफ आहे हे कसं येते ते आपल्याला बघायचं. ठीक आहे. बघा, सपोज एक पार्टिकल आहे, एक पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय असं आपण इमॅजिन करूया. कन्सिडर अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. ठीक आहे, इथं लिहितो मी, कन्सिडर ए पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. ठीक आहे, काय लिहिले बघा, एक पार्टिकल अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये काय करतोय, सर्क्युलर मोशन करतोय. ठीक आहे, तो पार्टिकल सपोज ए या ठिकाणी आहे. ठीक आहे, ओ इज नथिंग बट ए सेंटर, आर इज नथिंग बट ए रेडियस, आणि इनिशियली तो पार्टिकल ए या ठिकाणी आहे. ठीक आहे. आता अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये सपोज तो बी या ठिकाणी येऊन पोहोचला.
ठीक आहे. आणि ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी त्याने खूप छोटा टाइम घेतलाय. सपोज डेल्टा टी इतका छोटा टाइम घेतलाय. ठीक आहे. मग एवढ्या छोट्या टाइम मध्ये कव्हर झालेलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स पण कसं असणार आहे, खूप छोटं डिस्टन्स असेल. सो ए पासून बी पर्यंत जे डिस्टन्स कव्हर केलंय ते डिस्टन्स पण किती आहे, तर खूप छोटं डिस्टन्स आहे डेल्टा एस. ठीक आहे. ओके. ओबी काय असणार आहे, तर ओबी असणार आहे रॅडियसच. अरे ओबी सुद्धा काय असणार आहे, रॅडियस. मग ए पासून बी पर्यंत ज्यावेळेस तो पार्टिकल पोहोचला किंवा त्याने ज्यावेळेस डेल्टा एस इतकं डिस्टन्स कव्हर केलं त्यावेळेस त्याने सेंटर बरोबर एक अँगल तयार केला, त्याला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतो. अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असेल, डेल्टा थीटा व्हेरी स्मॉल असेल. बरोबर. टाइम कसा आहे, खूप छोटा टाइम आहे, खूप छोट्या टाइम मध्ये तो इथं पोहोचलाय. बरोबर. टाइम इज व्हेरी शॉर्ट, त्यामुळे डिस्टन्स कव्हर केलेलं जे आहे ते पण कसं आहे, खूप शॉर्ट आहे. त्यामुळे अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे आहे डेल्टा थीटा ते सुद्धा कसं आहे, खूप शॉर्ट आहे. बरोबर. इथपर्यंत मला वाटतं तुमच्या लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. मग इथं आपण काय लिहूया, इथं लिहूया सपोज a particle moves from point A to B in short time delta t. काय लिहिले जरा बघा. Suppose a particle moves from point A to B in short time delta t, then it covers a small distance. delta s. त्यावेळेस त्या पार्टिकलने स्मॉल डिस्टन्स डेल्टा एस इतकं कव्हर केलं. ओके. आणि इथं काय लिहित आहे, द पार्टिकल हॅज अँग्युलर डिस्प्लेसमेंट डेल्टा थीटा. बरोबर. त्या पार्टिकलचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालंय, तर डेल्टा थीटा इतकं झालं. ठीक आहे. मग इथे लिहूया हिअर the particle has small angular displacement delta theta. समजतंय, गोष्ट लक्षात येते. ओके. टाइम कमी आहे त्यामुळे डिस्टन्स कव्हर केलेला पण कसं असणार आहे, कमी, आणि त्याच्यामुळं अँग्युलर डिस्प्लेसमेंट पण कसं असणार आहे, खूप कमीच असणार. ओके. आता जर बघा पार्टिकल ज्या वेळेला ए या ठिकाणी होता आणि बी कडे चाललेला आहे, तो म्हणजे सर्क्युलर मोशन करतोय. मग आताच आपण शिकलो की या ठिकाणी या पार्टिकलला एक टँजेन्शियल वेलॉसिटी असेल. बरोबर. टँजेन्शियल वेलॉसिटी असणार आहे, त्यामुळे ए या ठिकाणी त्या पार्टिकलची टँजेन्शियल वेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये असेल. बरोबर आहे का. बरोबर आहे. ही काय असणार आहे, टँजेन्शियल वेलॉसिटी असेल या डायरेक्शन मध्ये. बरोबर. कारण की अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये ऑब्जेक्ट फिरतो, त्यामुळे या ठिकाणी टँजेन्शियल वेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये असेल. बी या ठिकाणी टँजेन्शियल वेलॉसिटी कुठं असणार आहे, या डायरेक्शन मध्ये, इकडं. बरोबर. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा रॅडियस आणि वेलॉसिटी यांच्यामधला अँगल नेहमी 90 डिग्रीज असतो. काय लक्षात ठेवा की रॅडियस आणि टँजेन्शियल वेलॉसिटी यांच्यामधला अँगल काय 90 डिग्री असतो. ठीक आहे. मग आता ही जी टँजेन्शियल वेलॉसिटी आहे या टँजेन्शियल वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड किती असेल, कसं फाइंड आउट करणार, बघा इथं लिहिता येईल. द मॅग्निट्यूड ऑफ टँजेन्शियल वेलॉसिटी, बरोबर, इज मॅग्निट्यूड ऑफ टँजेन्शियल वेलॉसिटी म्हणजे थोडक्यात त्या टँजेन्शियल वेलॉसिटी जी आहे थोडक्यात त्याचं मॅग्निट्यूड म्हणजे थोडक्यात स्पीड, त्या ऑब्जेक्टचं स्पीड ते आपल्याला किती आहे ते माहिती करायचं. बरोबर. मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी मध्ये काय असतं, तर स्पीडच असतं. बरोबर आहे. मग इथं आपण लिहू शकतो बघा v इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0. बरोबर. ही जी टँजेन्शियल वेलॉसिटी, या टँजेन्शियल वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड किंवा ती टँजेन्शियल वेलॉसिटी किती आहे ते मला लिहायचं. सो v इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0. आता हे का लिहिलं असेल, बिकॉज द टाइम इज व्हेरी शॉर्ट असं आपण म्हणलंय. बरोबर. सुरुवातीलाच म्हणलंय की आपण टाइम कसा आहे, टाइम खूप शॉर्ट आहे असं म्हणलंय, त्यामुळे आपण इथे लिहिलं लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0.
व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. किती कव्हर केलंय डिस्टन्स पार्टिकलने ए पासून बी पर्यंत, किती डिस्टन्स कव्हर केलंय डेल्टा एस इतकं, बरोबर आहे. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. टाइम किती घेतलाय इथून इथं पोहोचण्यासाठी, किती टाइम घेतलाय त्या पार्टिकलने, स्मॉल टाइम डेल्टा टी, बरोबर आहे. म्हणजे एवढी असणारी ती व्हेलॉसिटी, ही टँजेन्शियल व्हेलॉसिटी इतकी असणार आहे, बरोबर आहे. अच्छा ओके. आता आपल्याला एक रिलेशन माहिती आहे बघा, तुम्हाला आठवतंय का बघा जरा व्यवस्थित. हे रिलेशन मी तुम्हाला सांगितलं होतं. हे सपोज आर आहे, ठीक आहे, हा अँगल आहे थीटा, ठीक आहे, आणि ए पासून बी पर्यंत सपोज पार्टिकल गेलाय, त्याने डिस्टन्स कव्हर केलंय एस. तर या ठिकाणी मला सांगा की थीटा इज इक्वल टू काय येत होतं, थीटा इज इक्वल टू एस अपॉन आर, असं रिलेशन आपण शिकलोय. कसलं रिलेशन आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं रिलेशन आहे, शिकलोय आपण. मग आता जरा तेच रिलेशन आपल्याला इथं अप्लाय करायचं. या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, डेल्टा थीटा इज इक्वल टू डेल्टा एस अपॉन आर असं आपण लिहू शकतो, बरोबर. डेल्टा थीटा इज इक्वल टू डेल्टा एस, बरोबर. हे डिस्टन्स किती आहे, डेल्टा एस अपॉन आर, सेम याच्यासारखं, बरोबर. ते रिलेशन मी इथं अप्लाय करू शकतो. इथं लिहितो मी फ्रॉम द फिगर आणि काय लिहू शकतो, तर डेल्टा थीटा इज इक्वल टू डेल्टा एस अपॉन आर असं लिहितो, बरोबर. अच्छा, याला इक्वेशन नंबर आपण 1 लिहिलं, ठीक आहे. ठीक आहे, आपल्याला डेल्टा एस ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. म्हणजे डेल्टा एस ची व्हॅल्यू याच्यावरून आपल्याला मिळू शकते. तर डेल्टा एस इज इक्वल टू आर, या बाजूला नेलं तर काय मिळेल आपल्याला रिलेशन, डेल्टा एस इज इक्वल टू आर इंटू डेल्टा थीटा, बरोबर. डेल्टा एस इज इक्वल टू आर या बाजूला जाईल आणि आर इंटू डेल्टा थीटा असं रिलेशन मिळेल, बरोबर. सो आर इंटू डेल्टा थीटा असं रिलेशन मिळेल, बरोबर. ही व्हॅल्यू आपण इथे टाकू शकतोय, बरोबर. ही व्हॅल्यू मी उचलून इथे टाकू शकतोय, बरोबर. इथं लिहा पुट इन इक्वेशन 1, या इक्वेशन मध्ये ती व्हॅल्यू आपण टाकूया. मग आता जरा बघा काय होईल तर, बरोबर. इक्वेशन 1 बिकम्स काय, b इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0, बरोबर आहे, r इंटू डेल्टा थीटा अपॉन काय आहे डेल्टा टी असं काय, बरोबर. डेल्टा एसच्या ठिकाणी मी त्याची व्हॅल्यू टाकली r इंटू डेल्टा थीटा, बस. इक्वेशन 1 मध्ये डेल्टा एसच्या ठिकाणी मी काय केली, ही व्हॅल्यू काय केली, सबस्टिट्यूट केली. ही व्हॅल्यू उचलली आणि इथं ठेवली. मग आता इथं बघा आर आहे, आर म्हणजे रॅडियस, आणि रॅडियस तर काय असणार आहे, सर्क्युलर पाथ मध्ये कॉन्स्टंट असणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे आर मी काय करतो, साईडला लिहितो, ठीक आहे. काय करतो, साईडला लिहितो आणि ब्रॅकेट मध्ये लिहितो लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी असं लिहितो, बरोबर. काय केलं मी, आर फक्त काय केलं, इथनं साईडला घेतला, कॉमन घेतला किंवा आउटसाइड घेतला असं म्हणूया, ठीक आहे. साईडला घेतला आणि लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी असं तयार झालं. तर ही टर्म बघा, ही टर्म तुम्हाला माहिती आहे, लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी, याला काय म्हणतो आपण, याला आपण म्हणतो रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे थोडक्यात ही आहे अँग्युलर व्हेलॉसिटी, बरोबर आहे का. ही काय आहे, कसं रिलेशन आहे, ही आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. काल दिलेला जो टेबल आहे त्या टेबल मध्ये व्यवस्थित बघा, डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी यालाच आपण काय म्हणतोय तर ओमेगा असं म्हणतो, बरोबर. म्हणजे थोडक्यात ही टर्म निघून जाईल आणि इथं काय आर इंटू ओमेगा, बरोबर. सो व्ही इज इक्वल टू आर ओमेगा असं आपल्याला रिलेशन मिळणार आहे, बरोबर. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, बरोबर. म्हणजेच ती जी टँजेन्शियल व्हेलॉसिटी जी आहे, त्या टँजेन्शियल व्हेलॉसिटीचं जे मॅग्निट्यूड आहे ते मॅग्निट्यूड असेल आर इंटू ओमेगा, बरोबर. मग आता जरा विचार करा, जर व्ही इन्क्रीज झालेला असेल तर त्यावेळेला ओमेगा पण इन्क्रीज झालेला असेल. जर टँजेन्शियल व्हेलॉसिटी वाढली तर ओमेगा सुद्धा वाढलेला असणार, बरोबर. व्ही वाढतोय, बरोबर, स्पीड वाढलंय ऑब्जेक्टचं, फास्ट 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 चाललेलं असेल तर त्या ठिकाणी ओमेगा सुद्धा काय झालेला असणार, इन्क्रीज झालेला असणार. जो अँगल कव्हर होणार आहे तो अँगल सुद्धा खूप स्पीड मध्ये कव्हर होईल, बरोबर. व्ही इन्क्रीज होतोय म्हणजेच काय होतंय, त्या पार्टिकलचं स्पीड इन्क्रीज होतोय. समजतं, एक सायकल आहे, ती सायकल या सर्क्युलर ट्रॅक वरून सपोज चाललेली आहे, तर तिचं स्पीड वाढत 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 चाललंय म्हणजेच व्ही वाढतोय, त्याचं स्पीड वाढतंय म्हणजेच त्याची टँजेन्शियल व्हेलॉसिटी वाढत. येते लक्षात, सपोज 5, 10, 15, 20, 25, 30 असं जर वाढत वाढत चाललेलं असेल तर त्याचं
काय वाढतंय, त्या सायकलचं स्पीड वाढतंय, म्हणजेच व्ही इन्क्रीज होते. आणि जर व्ही इन्क्रीज होत असेल तर लक्षात ठेवा अँग्युलर वेलॉसिटी सुद्धा इन्क्रीज होणार. ती सायकल जी आहे ती सायकल लक्षात ठेवा या ठिकाणी काय करत जाणार आहे, पटपट पटपट अँगल काय करत जाईल, कव्हर करत जाईल, म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी सुद्धा काय होईल, इन्क्रीज होईल. हे महत्वाचं रिलेशन आहे व्ही आणि ओमेगा मधलं. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. ठीक आहे. आता हे व्हेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहितात, इन व्हेक्टर फॉर्म हे आपण असं लिहितो, व्ही इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर. In vector form, it is written as like this. V is equal to omega cross r. क्रॉस प्रोडक्ट आहे. आपण मागच्या वर्षी वेक्टर मध्ये 11th स्टँडर्ड मध्ये क्रॉस प्रोडक्ट शिकलेलो आहे. ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी, आर म्हणजे काय आहे, रेडियस वेक्टर आहे. या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट जर घेतला तर एक नवीन क्वांटिटी मिळते, ती आहे लिनियर वेलॉसिटी. जरा क्रॉस प्रोडक्ट अप्लाय करता येईल का, जरा विचार करा आणि ते रिलेशन यायला पाहिजे. जरा बघा, अँग्युलर वेलॉसिटी आणि रेडियस वेक्टर यांचं जर क्रॉस प्रोडक्ट घेतलं तर आपल्याला काय मिळायला पाहिजे, टँजेन्शियल वेलॉसिटी मिळायला पाहिजे. जरा क्रॉस प्रोडक्ट आपण अप्लाय करून बघूयात. या ठिकाणी मला सांगा की ओमेगाची डायरेक्शन कोणती आहे, ओमेगाची डायरेक्शन आहे आउटवर्ड. ओमेगा आउटवर्ड आहे या डायरेक्शन, आणि रेडियस वेक्टर कुठे आहे, रेडियस वेक्टर या डायरेक्शन. बरोबर आहे. क्रॉस प्रोडक्ट आठवतोय का तुम्हाला, क्रॉस प्रोडक्ट बघा, क्रॉस प्रोडक्ट आठवतोय का. सपोज इथं आहे वेक्टर ए, इथं आहे सपोज वेक्टर बी, या दोघांमधला अँगल आहे सपोज थीटा. ठीक आहे. आणि आपल्याला ए क्रॉस बी काढायचा. ए क्रॉस बी कसा काढतो आपण, बरोबर. ए क्रॉस बी म्हणजे ए कडून बी कडे काय करायचे, फिंगर कर्ल करायचे. ए पासून बी कडे फिंगर जर आपण कर्ल केले तर थंब कुठे जाईल, अपवर्ड जाणार या केसमध्ये. मग हा असणार आहे तुमचा नवीन वेक्टर सी बार. येते लक्षात. ज्याचा क्रॉस प्रोडक्ट काढायचा आहे त्याच्यामध्ये आपण एका वेक्टर कडून दुसऱ्या वेक्टर कडे फिंगर कर्ल करतो. ए क्रॉस बी म्हणजे ए कडून बी कडे फिंगर कुठे जात आहेत, ए कडून बी कडे, आणि थंब कुठे जाते, वरती. म्हणजे नवीन वेक्टर जो असेल तो अपवर्ड डायरेक्शन मध्ये. मग इथं आपल्याला क्रॉस प्रोडक्ट कोणाचा घ्यायचा आहे, ओमेगा आणि आर. बरोबर. म्हणजे ओमेगा आणि आर यांच्यामधला क्रॉस प्रोडक्ट घेताना काय करावं लागेल बघा, ओमेगा इकडे आहे, रेडियस वेक्टर इकडे आहे, रेडियस वेक्टर इकडे आहे, ओमेगा कुठे आहे, इकडे. म्हणजे मी माझे फिंगर्स कुठं कर्ल करणार आहे, लक्षात ठेवा माझे फिंगर्स आर कडे कर्ल करणार आहे. त्यामुळे माझा थंब कुठे जातोय, अपवर्ड. बरोबर आहे. या डायरेक्शन मध्ये ओमेगा आणि या डायरेक्शन मध्ये आर, म्हणजेच माझे फिंगर्स या डायरेक्शन मध्ये कर्ल होईल, माझा थंब कुठे जातोय, अपवर्ड. मग जरा व्यवस्थित बघा, या ठिकाणी वेलॉसिटी वेक्टर जो आहे, टँजेन्शियल वेक्टर जो आहे किंवा टँजेन्शियल वेलॉसिटी जी आहे ती अपवर्ड डायरेक्शन मध्ये येते, म्हणजे बरोबर. बरोबर आहे. या डायरेक्शन मध्ये अँग्युलर वेलॉसिटी, या डायरेक्शन मध्ये रेडियस वेक्टर. फिंगर आपण कर्ल केले तर आपला थंब जातोय अपवर्ड. बरोबर आहे. म्हणजेच व्ही बार इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर असेल. ठीक आहे. तर हे महत्वाचं रिलेशन आहे, लक्षात ठेवा. हे महत्वाचं रिलेशन, हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याचे लक्षात, हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कसा येतोय तो फॉर्म्युला हे व्यवस्थित मी एक्सप्लेन केलंय. ठीक आहे. लक्ष देऊन परत एकदा व्यवस्थित ऐका आणि हे नोट डाऊन करा. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. त्याला आपण UCM असं पण म्हणतो. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे नक्की काय बघा. युनिफॉर्म म्हणजे काय तर कॉन्स्टंट. युनिफॉर्मचा अर्थ काय तर कॉन्स्टंट. याची डेफिनेशन अशी आहे, द मोशन ऑफ बॉडी अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ द कॉन्स्टंट स्पीड. एखादी बॉडी किंवा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करतोय आणि सर्क्युलर मोशन करत असताना त्याचं स्पीड कसं आहे तर स्पीड कॉन्स्टंट. येतं लक्षात. एका कॉन्स्टंट स्पीडने काय करतोय तो रोटेट होतो. तर त्यावेळेला त्या मोशनला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतो. ठीक आहे. मग इथं डेफिनेशन लिहा, मोशन ऑफ बॉडी, मोशन ऑफ बॉडी along the circumference of circle with constant speed.
is called युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. येते लक्षात? सर्क्युलर मोशन तर होणारच आहे, पण त्या सर्क्युलर मोशन करत असताना त्याचं स्पीड जे आहे त्या बॉडीचं स्पीड कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज सर्क्युलर पाथ आहे हा, त्या सर्क्युलर पाथवरती एक ऑब्जेक्ट जो आहे तो काय करतोय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये सपोज सर्क्युलर मोशन करतोय. ठीक आहे. तर सपोज या ठिकाणी त्याचं स्पीड आहे सपोज 5 मीटर पर सेकंड. ठीक आहे. या डायरेक्शनमध्ये असणारे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. या ठिकाणी आला तर त्या ठिकाणी सुद्धा त्याचं स्पीड 5 मीटर पर सेकंदच आहे या डायरेक्शनमध्ये. सपोज पार्टिकल इथं आहे त्यावेळेस सुद्धा त्याचं स्पीड 5 मीटर पर सेकंदच आहे. पार्टिकल इथं पोहोचला तर त्या ठिकाणी सुद्धा त्याचं स्पीड 5 मीटर पर सेकंदच आहे. या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येत असेल की युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये स्पीड जे आहे ते स्पीड कसं आहे तर कॉन्स्टंट आहे. त्या स्पीड कॉन्स्टंट असतं बॉडीचं. बरोबर आहे. पण जी डायरेक्शन आहे वेलॉसिटीची डायरेक्शन जी आहे ती डायरेक्शन मात्र कंटिन्युअसली चेंज होत असते. बरोबर. हे महत्वाचं. मग इथं आपण लिहू शकतो इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन द मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी इज कॉन्स्टंट. बरोबर. स्पीड म्हणजेच काय, मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी इज कॉन्स्टंट बट डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इज चेंजिंग असं आपण म्हणू शकतो. है की नाही. तर इथं लिहू शकतो आपण इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन the magnitude of velocity is constant but its direction is continuously changing. येते लक्षात. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड जे आहे ते कॉन्स्टंट आहे पण त्याची जी डायरेक्शन आहे वेलॉसिटीची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होते. एखादं प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघा सांगता येईल इथं आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं. मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. आता हे जे एक्झाम्पल आहे जरा व्यवस्थित बघा. पृथ्वी सूर्याभोवती रोटेट होते. या ठिकाणी अर्थची जी मोशन आहे ती मोशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. सपोज हा पाथ आहे. ठीक आहे. आणि इथं आहे सन. ठीक आहे. आणि इथं आहे अर्थ. सपोज अर्थ या पॉइंट पासून रोटेट व्हायला सुरू झाली आणि ती इथं येऊन पोहोचली सपोज. बरोबर आहे. अर्थ न रोटेट व्हायला सुरुवात केली आणि ती परत इथं येऊन पोहोचली. तर या ठिकाणी परत माघारी ज्या वेळेला ती येते त्यावेळेला तिनं 365 दिवस कंप्लीट केलेले असतात. बरोबर. 365 डेज तिला लागतात. त्यावेळेला अर्थ काय करते, एक रोटेशन कंप्लीट होतं तिचं आणि आपण काय म्हणतो की 1 वर्ष पूर्ण झालं. 1 वर्ष पूर्ण झालं असं आपण कधी म्हणतो ज्यावेळेस अर्थने एक पूर्ण रोटेशन कंप्लीट केलेलं असतं. मग प्रत्येक वर्षी साधारणपणे 365 दिवसानंच काय होते, अर्थ एक रोटेशन कंप्लीट करते. प्रत्येक वर्षी 365 दिवस. बरोबर. 365 दिवस ती एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी घेते. बरं. याचा अर्थ काय की तिचं स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणून तर तिला 365 दिवस लागतात. जर अर्थचं स्पीड जर कॉन्स्टंट नसतं तर काय झालं असतं, तर कधी 465 दिवस लागले असते, कधी 200 दिवस लागले असते, कधी 1000 दिवस लागले असते, असं झालं असतं जर स्पीड कॉन्स्टंट नसतं तर. पण या ठिकाणी प्रत्येक वर्षी ती 365 दिवस घेते आणि एक रोटेशन कंप्लीट करते. का? कारण की तिचं स्पीड कसं आहे तर तिचं स्पीड कॉन्स्टंट आहे. म्हणजे अर्थची जी ही मोशन आहे ही कसली मोशन आहे तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. येतं लक्षात. मला वाटतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तुमच्या लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथेच थांबवतोय. आज आपण टँजेन्शियल वेलॉसिटी म्हणजे काय ते समजून घेतलं. टँजेन्शियल वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी यांच्यामधलं रिलेशन v = r⍵ ते आपण बघितलं आणि शेवटी आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय हा पॉईंट समजून घेतला. तर आज झालेले जेवढे पॉईंट्स आहेत ते सगळे नोट डाऊन करून माझ्या व्हॉट्सअपवरती मला पाठवायचे. ठीक आहे. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द वे.